तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज आपण आलोय चंद्रभान डेअरी फार्म. हे जवळपास पुण्याजवळ येतं हा फार्म. आणि फार्मचे ओनर आहे आपल्यासोबत. नमस्कार. नमस्कार. पहिले आपका तुमचा इंट्रो देऊन टाका, पहिले नाव वगैरे ऍड्रेस. माझं नाव शंभू शरण यादव आहे आणि नगर नगर नगरमध्ये राहणार आहे मी. आणि विळ्यात म्हणजे हे कसबा विळ्यात आहे म्हणजे ऍक्च्युली. कारण माहिती खूप छान भेटणार आहे. त्यांचा आता अनुभव ते स्वतः सांगतील. त्यांना फार्म म्हणजे कधीपासून सुरू केलेला आहे, त्यांची जर्नी कशी झाली, स्टार्टिंग कशी झाली, स्टार्टिंग त्यांना लॉस कसा झाला, तर काय पूर्ण आज आपण इन्फो घेणार आहे. आणि व्हिडिओ पण खूप माहिती पूर्ण होणार आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा, कारण तुम्हाला जर नवीन व्यवसाय चालू करत असेल किंवा सध्या तुम्ही व्यवसाय करत असाल तर सरांचा एवढा मोठा अनुभव आहे तो तुम्हाला आज या व्हिडिओ मार्फत भेटणार आहे. आणि खूप छान माहिती आणि इम्पॉर्टंट माहिती. असं नाही व्हिडिओ मध्ये तुम्ही कुठे बोर होशाल, कारण यांच्याकडे अशा प्रकारचे ब्रीड केलेले. पंजाबहून स्वतः त्यांना 5 लाखाची एक जर्सी गाय आणलेली, ती पीडीएफ मध्ये विनर होती. 2021 ला फर्स्ट आली ती. तर हे सगळं आपण कव्हर करणार, त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. सर आता तुमचं ऍक्च्युली युट्यूब मध्ये तुम्ही सर्च केलं ना 2021 चॅम्पियन जर्सी, तर तिची पूर्ण व्हिडिओ तुम्हाला भेटून जातील. तर ती जर्सी आपण बघणार मित्रांनो, त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. आता सर तुमचा सुरुवात वगैरे कशी झाली, काय जसं तुम्ही सांगितलं लॉसेस झाले हे ते? ऍक्च्युली 10 वर्षापूर्वी ऍक्च्युली मी चालू केलं फार्म. तर पहिलं मला बफेलो मध्ये जास्त इंटरेस्ट होता. तर बफेलो आपण गुजरात मधून आणले, हरियाणा मधून आणले, काठियावाड जाफराबादी वगैरे तिथून पण आणले. तर एक 80 बफेलो आणले होते आपण. तर पहिल्या लॉट मध्ये 20 आणले, परत 1 वर्षाने समजा 20-25 आणले असं. तर थोडक्यात म्हणजे बफेलो मध्ये ऍक्च्युली पूर्ण लॉसच गेला माझा. कारण की समजा एखादा सड गेला, नाहीतर भाकड काल मला जास्त आहे. तर ऑल ओव्हर म्हणजे एक लाईन मध्ये सांगितलं तर मला त्याच्यामध्ये यश नाही भेटलं. तर मी ऍक्च्युली गायीकडे वळालो तवाच ऍक्च्युली 9 वर्षापूर्वी थोडक्यात. तर पहिले मी लोणीतून गाय घेतले 10. तर 10 गाय लोणीतून घेतले. तेव्हा 20 लिटरची गाय, 25 लिटरची गाय म्हणून लोकांनी सेल केली. तेव्हा मी 1.25 लाखाला गाय घेतली आणि एकही गायने 16-17 वर दूध दिलं नाही. तर ते काय झालं, 3-4 महिने दूध काढल्यानंतर आपली जी ऍव्हरेज आहे ती 60-65 वर आली. म्हणजे टोटल 10 गायमध्ये पहिल्या 150 पर्यंत होती, पण नंतर 60-65 मध्ये आले. मग ते आपले भैयांचं खर्च आणि सगळं म्हणजे नाही का, ते ऍक्च्युली मायनस मध्ये जायला लागलं. मग काही लोक म्हणले काष्टीमध्ये चांगल्या गाय भेटतात. तिथून 2-4 गाय घेतली, ते पण सिस्टम पूर्ण फेल गेला. त्यानंतर मी पंजाबकडे वळालो. कारण की युट्यूब मध्ये व्हिडिओ पहिला पाहायचो मी, तर तिथं 40 लिटर 50 लिटर देतात नाही का. तर मग मी पंजाबला गेलो आणि पंजाब मधून पहिली मी 5-6 गाय घेतली. ऍक्च्युली कुठून घेतली ते नाही सांगणार, कारण की एखाद्याचं म्हणजे असं बोलणं बरं नाहीये. तर तिथून पण कम्प्लीट फसवणूक. 2 गाय त्याच्यामध्ये मांडीवऱ्यात म्हणून दिली आणि ते 3-3 महिन्याचे प्रेग्नंट निघाले. 40-40 लिटर दुधाची म्हणून त्यांनी दिली आणि इथं आल्यावर 25-1 लिटरच्या वर ते काही दिलं नाही. त्यानंतर परत तेही गायी मी सेल केली. कारण की ऍक्च्युली मला हे धंदा तर करायचा होता, पण नफा नव्हता भेटत, कारण की ऍव्हरेज नव्हता, कारण की ब्रीड नव्हती. आणि ते 25-1 लिटर द्यायचे, पण 2-3 महिनेच द्यायचे. त्यानंतर दूध म्हणजे लवकर कमी व्हायचं. तर त्यानंतर परत 7-8 गाय आणले पंजाब मधून. तर थोडे चांगले भेटले, म्हणजे 30च्या ऍव्हरेज मध्ये गाई भेटले मला थोडक्यात, 25 ते 30 मध्ये. पण असं 40-50 तर काही भेटले नाही मला. पैसे भरपूर लावले मी, ते अमाऊंटही नाही सांगणार मी ऍक्च्युली. पण तिकडे म्हणजे 100% फसवणूक आहे. तुम्ही कुठूनही घ्या, 10 गायचे लॉट घेतले तर 3-4 तुम्हाला म्हणजे खराब गाय तुम्हाला टाकणार म्हणजे टाकणार. तर त्यानंतर मी असा विचार केला की हे आपण असं पैसे लावून फक्त ब्रीड नाही विकत घेऊ शकतले, आपल्याला ह्याच्यावर स्वतःच काम करावं लागेल. मग तेव्हापासून मी ब्रीडिंग चालू केली की बाई चांगले सिमेंट टाकायचे आणि आपली कारवड घरची सांभाळ करायची. तर ऍक्च्युली मी आता माझी 3rd आणि 4th अशी जनरेशन चालू आहे. काहींची 3rd आहे, काहींची 4th आहे, म्हणजे माझ्या फार्मची. तुमच्या फार्मची. तर मित्रांनो, आपण गाई वगैरे त्यांच्या बघणार आहे, सगळी इन्फो घेणार आहे. आता आपण कालोडीच्या गप्पा, आता या हिटवर खाली कालोडी पूर्ण. हा खाली आहे. आता वय वगैरे किती? ही 8 महिन्याची आहे. हे WWS मॉन्ट्रियलची आहे. ही 4th जनरेशन आहे. 4th जनरेशन. आणि ही पण WWS मॉन्ट्रियलची आहे. ही पण 4th जनरेशन आहे. म्हणजे इथे हे सगळे 4th जनरेशन.
सगळे 4 जनरेशनचे. आता हिचं आईचा रेकॉर्ड कसा आहे समजा? हिची आई एबीएस अरमाडाची आहे आणि फर्स्ट मध्ये ऍक्च्युली हिची आईनी म्हणजे ही 7.5 महिन्याची जेव्हा होती तेव्हा ही बॉर्न झाली ऍक्च्युली. आणि म्हणजे प्रीमॅच्युअर डिलिव्हरी झाली, तरी याची आईने 35-36 लिटर मिल्क फर्स्ट मध्ये दिला. फर्स्ट मध्ये. आणि ती कुठून आणली तुम्ही? काय ती घरची आहे. ती आहे का सध्या? ती आहे, ती घरची आहे एबीएस अरमाडाची. आणि त्याची आई WWS BGO ची आहे, ती पण घरचीच आहे आपली. तिने थर्ड मध्ये 50 लिटर दूध दिलं, 50-51 पर्यंत दिलं. आणि तिला मी ऍक्च्युली जे अकोल्यामध्ये कळसचं कॉम्पिटिशन असतो ना मिल्किंगचं, तिथं पण घेऊन गेलतो. तिथं ती 5-6 महिन्याची वेलेली होती, तरी तिने तिथं 42-225 दूध काढलं आणि सेकंड पोझिशन आलं तिथं. सेकंड पोझिशन. मित्रांनो असा विषय आहे ह्या कालवडीच झाला. आता ही पुढची कालवडी बघू शकता. हिची कशी माहिती? ही एबीएस हॅमरची आहे आणि हिची आई पण एबीएस अरमाडाची आहे. आणि हिची आईने फर्स्ट मध्ये मिल्क टीथ मध्ये 38 लिटर मिल्क दिलं आणि ते पण एप्रिल मे मध्ये. हे सगळे आता मित्रांनो पूर्ण 8-8, 9-9, 10-10 महिन्यापर्यंत वयांचं. हे 6 महिन्याची आहे आणि हे 2 8 महिन्याचे, ही 10 महिन्याची आहे. ही 10 महिन्याची. तुम्ही बघू शकता आता हिटवर पण आलेली कालवड 10 महिन्यात. आता हिला एआय करणार का? ऍक्च्युली हे 6 महिन्यापासून हिटवर येतात. 6 महिन्यापासून. पण ऍक्च्युली एआय 13 महिन्याच्या आधी नाही करायला पाहिजे. आणि बॉडी वेट किती पाहिजे तरी साधारण? बॉडी वेट मिनिमम HF 350 पर्यंत पाहिजे. असं ऍक्च्युली बॉडी वेट ह्यांचा 330 पर्यंत आताच आलेला आहे 8-8 महिन्यात. पण 13 महिन्याच्या आधी एआय नाही केली पाहिजे. बॉडी वेट आला तरी पण 13 महिन्याच्या पुढेच. 13 महिन्याच्या पुढेच. त्यामाग काय रिझन? जर तुम्ही अर्ली मध्ये जर तुम्ही प्रेग्नन्सी केली तर एक चान्सेस समजा त्यांची पिशवी वगैरे एवढी वाढ नसती झालेली, बॉडी वेट आलेलं आहे पण अजून आतून वाढ नाही झालेली आहे, तर मग अबॉर्शनचे चान्सेस वाढतील. परत मिल्क पण 2-5 लिटर कमीच देतील. तर हे म्हणजे आपलं कसं माणसांचं कसं असतं ह्युमन मध्ये की 18 वर्षात मिनिमम पोरगी पाहिजे, त्याच्या आधी जर तुम्ही हे केलं तर अडचण तिला येणार नाही. तर पूर्ण म्हणजे ग्रोथ 13 महिने 14 महिने त्या म्हणजे त्या ऍव्हरेज मध्ये एआय केली पाहिजे ऍक्च्युली. आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे यांचं खाद्य पहिल्यापासून सांगा मला. टोटल आतापर्यंत काय काय देता तुम्ही? दूध ऍक्च्युली मिनिमम 6 ते 8 लिटर पर्यंत पाजतो पर डे. आणि ते ऍक्च्युली 2.5 महिन्यापर्यंत थोडक्यात कंटिन्यू असतं तेच 8 लिटर. आणि त्यानंतर म्हणजे एका महिन्यापर्यंत 3.5 ते 4 महिन्यापर्यंत मी दूध त्यांचं बंद करतो. तर एका महिन्याच्या अवधीत मी म्हणजे कसं 2-2 लिटर टप्प्याने कमी करतो. आणि तवरिक ते मिनिमम 3 kg आपलं जे स्टार्टर ते म्हणजे फीड काफ स्टार्टर म्हणजे इंटेक करतात तवरिक ते 3 kg दिवसभरात. आणि त्या काफ स्टार्टर सोबत मी आपलं गहूचं जे भुसा असतो ना, त्याचं सोयाबीनचा भुसा म्हणजे छिलका फक्त ते पण ऍड करून देतो. म्हणजे चोकर म्हणतात. तर ते आणि हे दोन्ही ऍड करून देतात. चोकर किती देत तुम्ही? चोकर पण समजा आता सध्याला समजा जे 3 महिन्याची आपली कालवड आहे ती 2 ते 2.5 किलो समजा हे स्टार्टर खाती आणि 2-2.5 किलो पर्यंत ती पण खाऊन टाकते चोकर. आणि मुरघास कंटिन्यू? मुरघास 3 महिन्याच्या पुढं, 3-4 महिन्याच्या पुढं. त्याच्या आधी त्यासाठीच मी चोकर टाकतो की फक्त म्हणजे स्टार्टरनी म्हणजे फुल त्यांचा पोट फुल होत नाही. तर आणि मुरघास जर टाकला, हिरवा चारा टाकला तर तो पण बरोबर नाही ऍक्च्युली. तर मग त्यासाठी मी चोकर युज करतो म्हणजे ड्राय फीड मध्ये. 3 महिन्याच्या पहिले मुरघास वगैरे काही द्यायला पाहिजे? नाही, 3 महिन्याच्या आधी काहीच नाही द्यायला पाहिजे. 3 महिन्याच्या नंतर द्यायला पाहिजे मुरघास वगैरे जे तुम्हाला द्यायचं आहे. त्यामागचं काही कारण? ऍक्च्युली जसं शॉर्ट मध्ये म्हणलं त्यांच्या 4 कप्पे असतात पोटाला, तर त्यामध्ये 3 महिन्याच्या आतमध्ये 3च डेव्हलप असतात. तर रूममेन ऍक्च्युली नसतो त्यांना, नाही का. मग त्या टाइममध्ये ऍक्च्युली तुम्ही जर चारा वगैरे दिला तर ऍक्च्युली नाही का जसं पोट वगैरे निघतात. आणि तुम्ही कितीही मग हे काय बोलतात त्याला डिवॉर्मिंग वगैरे तुम्ही कितीही करा पण ते पोट कव्हर होणार नाही. म्हणजे असं स्लिम फिट जे जनावर दिसतात ना तसे ते म्हणजे ऍक्च्युली फिटनेस राहत नाही थोडक्यात. बरोबर. त्यामुळं मित्रांनो 3 महिन्यापर्यंत चारा देऊ नका. मी पण बऱ्याच व्हिडिओ मध्ये सांगितलं आणि मी स्वतः देत नाही कालवडीला. एका कालवडीला दिलं गेलं माझ्याकडून एबीएस हॅमर, तर ती थोडं पोट निघलेलं ते पण दाखवूनच तुम्हाला. तर हे झालं यांचं कालवडी समजा या
10 महिन्यापर्यंत म्हणजे एया झाल्यानंतर ह्या दुसऱ्या ग्रुप मध्ये जातात तिकडे. हा, दुसऱ्या ग्रुपमध्ये जातो. दुसऱ्या ग्रुपमध्ये तो ग्रुप पण दाखवतो, गाईचा ग्रुप दाखवणार. आता मिल्किंग होणार यांची 10 वाजता. मिल्किंग 10चा टायमिंग म्हणजे ऍक्च्युली मी 3 टाइम मिल्किंग करतो. 3 एक रात्री 2ला हा आणि एक सकाळी 10ला आणि परत संध्याकाळी 6 वाजता. 6 वाजता 3 टाइम time मिल्किंग milking आहे. मित्रांनो. कारण की ऍक्च्युली पहिलं मी 2 टाइम मिल्किंग करायचो, पण जेव्हापासून माझी 3rd जनरेशन आली तर ऍक्च्युली एकही म्हणजे कालवड आपली पहिला 30च्या खाली नाहीये. 35, 38, 36 म्हणजे हेच रेंज आहे. सेकंड मध्ये 45 to 50च्या अराउंड येतले. तर 2 टाइम मध्ये ना त्यांना ऍक्च्युली स्ट्रेस येतो. म्हणजे ऑर्डर मिल्कने फार म्हणजे हेऊन जातो ना, मग त्यांना थोडा स्ट्रेस येतो, त्यांनी ताप पीप पण येतो नाही का, असं थोडं ऍक्च्युली थोडी प्रॉब्लेम येतात. आणि 3 टाइम मिल्किंग केल्याने 2-5 लिटर दूधही वाढतो आणि त्यांचा स्ट्रेसही कमी होतो. पण ऍक्च्युली 30च्या वर गेल्यावर आपण 3 टाइम केलं पाहिजे. त्याच्या आधी आपण 2 टाइम. मित्रांनो आता आपण दुसरा कप्पा बघूया जिथं त्यांच्या कालवडी प्रेग्नेंट आहे. त्यांच्या जर्सीवर पण खूप भारी काम आहे, तुम्हाला दाखवतो मी. करून दे. हा चालू केला आत्ता केलं. ही बुल आहे का? हा, हे एबीएस ट्रम्पचं आहे. ऍक्च्युली ह्याची आई साहिवाल क्रॉस आहे, म्हणून हे पण साहिवाल सारखंच दिसतोय. आईवरच गेलेलं आहे. आणि हे पुढच्या कालवडे बघू शकता, पूर्ण जर्सीच आहे. त्यांचं सीमन बद्दल आणि आई बद्दल बी माहिती द्या आम्हाला. हे एबीएस रोमिओची आहे पुढची. हा, आणि ही 4.5 ते 5 महिन्यापर्यंत एज याची, आणि ती 4 महिन्याची, ती पण एबीएस रोमिओची आहे. जर्सी मध्ये ऍक्च्युली माझा अजून 2nd जनरेशन चालू आहे. कारण की ऍक्च्युली जर्सी मी 2021 मध्ये परचेस केलते. ते पण सगळे 4 जर्सी परचेस केलते. 4ही पीडीएफए मधून परचेस केलते. एक जी फर्स्ट आलती ती, एक जी 10th पोझिशनला आलती, एक काफ मध्ये 3rd पोझिशनला आलती, तर 2021 ची. तर त्या रिंग मधून ऍक्च्युली परचेस केलते मी. त्याच्याबद्दल असं आहे की म्हणजे एवढे महागाची जर्सी आणि पीडीएफए मधून परचेस का केले मी, कारण की ह्याच्या आधी आपली भरपूर फसवणूक झालती. म्हणजे महाराष्ट्रामधून, आपल्या इथून मनानगर मधून, नाही तर पंजाब मधून, सगळीकडे फसवणूकच झाली माझी. तर HF बद्दल तर आपल्याला कळाला होता की आपण 8 वर्षापासून त्यावर काम करतोय. पण जर्सी मध्ये अजून मला पारख नव्हती की भाई कसा माथा असावा, कशी क्वालिटी असावी, ऑर्डर कसा असावा, नाही म्हणजे. तर मी म्हणलो की इकडे तिकडे पैसे घालण्यापेक्षा थोडे पैसे जास्त जातील, पण हे कसं जजांनी सिलेक्ट केलेलं आहे, फर्स्ट 10 पोझिशन मध्ये आहेत आणि पीडीएफए मध्ये म्हणजे टॉपचे टॉप जानवर उद्या राहते, म्हणजे टॉप मधून टॉप जानवर तिकडे येतात. तर मी म्हणलो एकदा पैसे लागतील, पण परत मग ब्रीड साठी आपल्याला मागाने हटावं लागणार. कारण की ऑलरेडी तिथे जितके गायी मी घेतले सगळ्यांचे 6 ते 7 जनरेशनचा रेकॉर्ड आहे. तर आपल्यासाठी म्हणजे पुढे आता मिल्किंग मधून तर त्यांचे पैसे नाही वसूल होऊ शकत. थोडक्यात जसं मी 5 लाखाची जर्सी घेतली, एखादी 3-4 लाखाची घेतली, पण त्यांच्यापासून जर मी 4-5 कालवडी घेतले तर मला असं समाधान होईल की भाई आपले पैसे वसूल झाले. तर सांगायचा उद्देश हा आहे, 5 लाख तुम्ही हे विचार नका करू गाय किती महाग पडते, पण येणारं जे जनरेशन आहे आता त्यांना ती हालाकी 5 लाखामध्ये जर्सी आणली, तुम्हाला दाखवतो तिथं दूध वगैरे बी आता मिल्किंग करणार आहे ते. पण मग तुमचं जनरेशन आणि कालवडी तुमच्याकडे कधी आल्या त्यावेळेपासून तुम्ही चांगल्या सिमनच्या 61च्या 3-4 कालवडी घेतल्यात, तुमचे पैसे पण फिटता आणि पुढे तुमचा गोठा पण भविष्यात यशस्वी होतो. ह्या कोणत्या 2? हे एबीएस हॅमरची. एबीएस हॅमर ही किती महिन्याची? ही 4 महिन्याची. 4 महिन्याची. आणि ही एबीएस ट्रम्पची आहे. ही ट्रम्प, हे सगळं 4th जनरेशन आहे तुमचं? हा, ही 3rd जनरेशन आहे, ही 4th जनरेशन. जनरेशन बद्दल सांगा मला, का नेमकं जनरेशन ऍक्च्युली समजा तुम्ही पंजाब मधून जसं समजा तुम्ही गाय आणली, कुठे तुम्ही गाय आणली, आता तिथं समजा मी पहिला लॉट मी 25-30 लिटरच्या गायींचा घेतला होता, तर ते पण काय फर्स्ट जनरेशन नसणार 30 लिटर देणारी, पण ऍक्च्युली आपण ते नाही धरलं पाहिजे. आपले इथं आल्यावर जी जनरेशन आपली वाढली ती जनरेशन, पंजाब मधून गाय आणली तिच्यापासून आपण सिमेंट भरलेली जी कालवड तयार झाली ती फर्स्ट जनरेशन. पण ते त्याच्यापासून मग थर्ड कालवडीला मोठं केलं, परत तिला सिमेंट भरलं, तिची कालवड झाली ती सेकंड. आता इथं कसं आहे की पूर्ण मी बघतोय व्हिडिओज मध्ये की फॅट चाललाय की 3rd जनरेशन 4th जनरेशन. 2-3 वर्षापासून लोकांनी ब्रीडिंग चालू केली, नाही तर गोठा 4 वर्षापासून टाकलाय, तर 4th जनरेशन कुठून आली. ऍक्च्युली मिनिमम 2 वर्ष तरी लागतील एक जनरेशन पास व्हायला. तसं कधी बघायला गेलं तर जर्सी मध्ये समजा ऑलरेडी ती जी आणली तुम्ही ती 7th जनरेशन. 7th जनरेशन. तसं म्हणायला गेलं तर मी 8th म्हणणार. 8-9 जनरेशन तसा विचार केला तर
पण ऍक्च्युली मी हेच सांगणार की भाई त्याची किती जनरेशन असू द्या, पण माझ्याकडली ही फर्स्ट जनरेशन असा विषय राहतो. कारण जनरेशनचा पिढी दर पिढी कालोडीवर कालोड नवीन कालोडीकडून घेत जाणे. तर आपण आता गाईकडे जाणार आहे, मिल्किंग चालू होणार आहे, तुम्हाला सगळ्या गाई दाखवतो आणि पूर्ण गाईची माहिती पण देतो.